शिरोळच्या श्री दत्त कारखान्यानं कायमच शेतकऱ्यांची ऊस बिलं एकरकमी विना कपात अदा करून ऊस दराबाबतची विश्वासार्हता जपली आहे। या वर्षीच्या गळीत हंगामात साखर कारखान्यानं 11,78,705 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। या हंगामात 12.35% साखर उतारा मिळालाय आणि 12,85,970 क्विंटल साखर उत्पादन केलंय, अशी माहिती दत्त साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्यानं या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रति टन 3,378 रुपये प्रमाणे द्यायचे होते। मात्र कारखाना व्यवस्थापनानं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं ऊसाला प्रति टन 3,450 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार कारखान्याला हंगामात गाळपासाठी उपलब्ध झालेल्या एकूण 11,78,705 मेट्रिक टन ऊसाचं बिल एकूण 406,65,32,00,000 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे। कारखान्यानं या हंगामात गळीत केलेली सर्व ऊसाची प्रति टन 3,450 रुपये प्रमाणे देय होणारी रक्कम 100% दिली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली। शेतकऱ्यांची ऊस शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी या हेतूनं ऊस विकास योजनेअंतर्गत कारखाना विविध उपक्रम हाती घेत असतो। या उपक्रमाअंतर्गत सहभागी क्षेत्राची एकरी उत्पादकता सर्वोत्कृष्ट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं। पत्रकार परिषदेला कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अनिल यादव, दरगू गावडे, प्रमोद पाटील, अनंत धनवडे, कार्यकारी संचालक MV पाटील उपस्थित होते।